आज आपण बनवणार आहोत झणझणीत चरचरीत अशी अंड्याची भाजी। कोणत्याही वाटणाशिवाय साधी सोपी पण खाण्यासाठी एकदम चविष्ट अशी अंड्याची भाजी। यासाठी काय करायचे, 5 अंडी घ्यायची, अंडी शिजवून घ्यायची। शिजवलेल्या अंडीचे बारीक तुकड्यांमध्ये काप करून घ्यायचे, हे ठेवायचं साईडला। आता घ्यायचा पॅन तापल्यानंतर यामध्ये घालायचे 2 चमचे तेल कढल्यानंतर यामध्ये घालायचे 2 बारीक चिरलेले कांदे परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचा कढीपत्ता व टोमॅटो घालून सर्व परतून घ्यायचं। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये घालायचं 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून सर्व मिक्स करून 2 मिनटं परतून घ्यायचं। यामध्ये घालायचं मग 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा अंड्याचा मसाला, हे सर्व घालून मिक्स करून तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचे। तेल सुटल्यानंतर यामध्ये घालायचं अर्धा कप पाणी घालून याला मस्त अशी उकळी आणून घ्यायची। उकळी आल्यानंतर पुन्हा याला तेल सुटायला सुरुवात होते। आता यामध्ये आपण कट करून घेतलेली अंडी होती ती यामध्ये घालून घ्यायची। अंडी घातल्यानंतर यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ घालून सर्व चमच्याने मिक्स करून एकजीव करून घ्यायचे। वरून यावरती घालायची बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून प्लेट झाकून 5 ते 7 मिनिटं वाफ द्यायची। तयार आहे झटपट अशी अंड्याची भाजी। दिसायला जितकी सुरेख दिसते ना, चवीलाही तितकीच अप्रतिम लागते। गरमागरम सर्व करू शकता।